नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 30. वीणा एकटक त्याच्या तपकिरी नजरेत बघत त्याच्या जवळ गेली आणि त्याला काही कळायच्या आत त्याच्या मिठीत शिरली. अचानक तिच्या मिठी मारल्याने वरून शॉक झाला. दोन्ही हात त्याचे अधांतरीच राहिले, पण तिचे हळूवार शब्द कानावर पडताच त्याची मिठी घट्ट झाली. थँक्यू विद्युत. त्याच्या भोवतीची मिठी घट्ट करत ती पुटपुटली. डोळे परत एकदा पाहू लागले. नेहमी संकटाशी झुंज देणारी ती आज पुरतीच भांबावली होती. गेल्या 1-2 वर्षापासून जरा तिची लाईफ सुरळीत सुरू होती. छोटी संकट कधी आली तरी तिने सहज त्यातून मार्ग काढले, पण आज चिडलेली गर्दी बघून खरंच ती घाबरली होती. पण तो आला, नेहमीच एकटा राहणारा, 2 लोकांसमोर बोलायला घाबरणारा, स्वतःच्या भीतीवर मात देऊन तिला प्रोटेक्ट करायला. किती त्रास करून घेणार आहेस क्युटी पाय? तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत विद्युत काळजीने बोलला. त्याचेही डोळे हलके भरून आले. तिच्या काळजीपोटी आज लवकर सेटवर यायला निघाला, पण थोडा उशीरच झाला होता. त्रास नाही करून घेत, बस मला माझ्या सेफ झोनमध्ये थोडा वेळ राहायचे होते. वीणा त्याच्या दूर होत काहीशी गालात हसत बोलली. ती एकटक त्याला बघत होती. रूप भलेही वेगळे होते, पण त्याच्या डोळ्यातील प्रेम, काळजी तो लपवू शकला नाही. अच्छा, बरं मला सांग, तुला कसे कळले मी वरुण म्हणजे विद्युत आहे ते? कारण यावेळी तर फक्त स्वतःचा अवतार नाही तर चेहराही बदलला होता. विद्युत तिच्याकडे जरा आश्चर्याने बघू लागला. तशी वीणा गालातच हसली. सोपं आहे, तुम्ही फक्त तुमचे रूप बदलून आलात, पण तुमचा नेहमीचा परफ्यूम बदलायला विसरले. आणि हे, वीणाने त्याचे हात वर केले, ज्यात त्याचे व्ही अल्फाबेटवाले नेहमीचे प्लॅटिनम डायमंड ब्रेसलेट होते. वीणा हसून त्याला बघू लागली, तसे विद्युतने हसतच केसातून हात फिरवले. ते जरा तुझ्या काळजीने घाईने निघून आलो, त्यामुळे या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकलो नाही. विद्युत हसत बोलला. पण तुम्हाला हे असले खूण कुठून सुचतात हो? वीणा हसतच त्याला निहाळू लागली. काय करू, माझी क्युटी पाय एवढी क्यूट आहे की तिच्या दूर राहणं कठीण होतं. त्यात कळलं तुझ्या स्टोरीचा प्लॉट चेंज झाला. मग काय, डायरेक्टर राकेशला मी स्वतः कॉल केले. फक्त त्यांनाच माहीत आहे मी कोण आहे. तुझ्याजवळ तर मी स्वप्नातही दुसरे कोणाला इमॅजिन करू शकत नाही. मग इथे तर पूर्ण जग तुला बघणार आहे. विद्युत हसून बोलला. वीणा आश्चर्याने त्याला बघू लागली. किती तो पॉझिटिव्हनेस. बरं मॅडम, तुमचे प्रश्न संपले असतील तर जरा फ्रेश होऊन या. विद्युत बोलला. नाही, मला आणखी जाणून घ्यायचे. म्हणजे चक्क तुम्ही लोकांसोबत बोललात, तेही न घाबरता? कसं शक्य आहे? तुम्ही ठीक तर आहात ना? वीणाला आता जरा त्याची काळजीच वाटली. कोणीतरी म्हटले होते, भविष्यात कधी गरज पडली तरी मी दुसऱ्यावर डिपेंड राहणार का? खरं सांगू, पहिले तर खूप भीती वाटली, पण प्रश्न तुझ्या आत्मसन्मानाचा होता. असे कसे कोणा मूर्ख लोकांमुळे तुला अपमानित होताना बघू शकणार होतो मी? विद्युत तिच्या डोळ्यात बघत बोलला. तशी वीणा त्याच्या मिठीत शिरली. आय लव्ह यू विद्युत. वीणा त्याच्या डोळ्यात बघत बोलली. तिचे पहिले कन्फेशन. विद्युतने कित्येकदा त्याच्या प्रेमाची कबुली दिली असेल. वीणाने लग्नापर्यंतचे स्वप्न पाहिले होते, पण त्याच्यावर प्रेम असल्याचे कधी ती बोलली नव्हती. पण आज तिच्या तोंडून ते 3 मॅजिकल वर्ड ऐकून त्याला जणू आकाश ठेंगणे झाले. लव्ह यू मोर क्युटी पाय. विद्युत हळव्या सुरात बोलला. अखेर आज त्याचे प्रेम जिंकले होते. त्याने तिचा विश्वास कमावला होता. डोरबेल वाजली तसे दोघे भानावर आले. वीणाने लगेच बाथरूम गाठले. विद्युत हसतच दरवाजा उघडायला गेला तर दारात ओजस उभा होता. हातात शॉपिंग बॅग, मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होता. सॉरी. समोर अनोळखी चेहरा बघून ओजस मागे वळला. ओजस. विद्युतने त्याच्या नेहमीच्या आवाजात हाक मारली. ओजस गोंधळून त्याला बघू लागला. तुम्हाला माझे नाव कसे माहीत? ओजस आश्चर्याने समोर उभ्या वरुणला बघू लागला. कारण मी तुझा मोठा भाऊ आहे. विद्युत गालात हसून बोलला आणि ओजस शॉक. भाई म्हणजे तू? ओ माय गॉड, म्हणजे भाई तू वेषांतर करून फिल्ममध्ये रोल मिळवलेस?
अच्छा, आता कळलं तुझ्या बोलण्यामागचे कारण. यू आर सिम्पली ग्रेट हा भाई. ओजस खुश होत त्याला मिठी मारणारच की विद्युत मागे सरकला. हे बरं आहे हा भाई, म्हणजे वीणा भाभीसाठी तू काहीही करू शकतोस, पण छोट्या भावाला मिठी नाही मारू शकत. ओजस गाल फुगवून बोलला. अच्छा, तुला मिठी मारायची आहे? ओके, आय हॅव नो प्रॉब्लेम. ये मार मिठी. विद्युतने दोन्ही हात पसरून त्याच्या जवळ सरकला. त्याच्या अंगाचा येणारा अंड्याच्या वासाने ओजसने नाक मुरडले. इव भाई, दूर राहा, किती घाण वास येत आहे. ओजस नाकावर हात ठेवून बोलला. आता कळलं ना, दे कपडे आणि जा इथून, मला फ्रेश व्हायचे आहे. विद्युत वैतागून बोलला. ओजसने त्याला बॅग्स दिले आणि आत डोकावून बघू लागला. भाई, आता वीणा कशी आहे? तिच्याशी बोलून घेतले असते. ओजस बोलला. ती आता ठीक आहे आणि तिच्याशी नंतर बोल, आता तू जा इथून. विद्युतने त्याच्या हाताला पकडून रूमच्या बाहेर काढून त्याच्या तोंडावर दरवाजा लावून घेतला. खडूस, एवढा अपमान बघून घेईन तुला. ओजस गाल फुगवून बंद रूमकडे बघत पुटपुटला. एक वार बघून तो तिथून निघून गेला. आता वीणाचे छान रुटीन बसले होते. विद्युतच वरून असल्याने त्याच्यासोबत शूटिंग करायला तिला कुठलेच दडपण नव्हते. ते खुशीत सगळे शॉट देत होती. वरूनही खूप चांगला ॲक्टर होता. वरून वीणाची केमिस्ट्री बघून सगळे खुश होते, पण शनाया मात्र नाराज होती. त्या दिवसानंतर तिला वीणाला बदनाम करण्याचा असा कुठलाही चान्स मिळाला नव्हता. त्यात वरूनचे तिच्या आसपास असणे, तिचा राग दिवसेंदिवस वाढत चालला होता. पण सध्या ती काही करू शकणार नव्हती. पण त्या संधीच्या शोधात मात्र ती नक्कीच होती. फॅशन डिझाईन इव्हेंट जवळ आल्याने वीणा शूटिंग झाली की त्यांच्या ऑफिसमध्ये जायची. ड्रेसेस तयार होते. कावेरी आणि तिच्या काही मॉडेलिंगमध्ये रस असलेल्या मैत्रिणी रॅम्पवर चालणार होत्या आणि अखेर तो दिवस उजाडला. आज इव्हेंट होते. देश विदेशातील बरेच ब्रँडेड कपड्यांच्या कंपनीने यात भाग घेतला होता आणि त्यात वसुधा आधी जिथे काम करायची ती कंपनीही आली होती. वसुधा अगदीच अस्वस्थ होती. एवढ्या मोठ्या नावाजलेल्या कंपनीला तिची डिझाईन बीट करू शकणार होते का? एक एक करून पहिली नावाजलेल्या कंपनीचे मॉडेल त्यांच्या कंपनीचे बेस्ट डिझाईन केलेले ड्रेस घालून रॅम्पवर उतरले. एकीकडे म्युझिक सुरू होता. झगमग करणारी लाईट, म्युझिकच्या तालावर रॅम्पवर चालणारे ते सुंदर मॉडेल, त्यांचे उत्तम सादरीकरण. वीणा, वसुधा त्यांच्या मॉडेलला तयार करत होते. लेडीज अँड जेंटलमॅन, यावर्षी पहिल्यांदाच एका नवीन ब्रँडने आपल्या शोमध्ये भाग घेतले आहे, तर सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करूया. व्हॅब कम टू दी रॅम्प, अँकरने अनाऊन्स केले. तसे वीणा, वसुधा आणि बाकी मॉडेल नर्वस झाले. डोंट वरी गर्ल्स, सगळं ठीक होईल, तुम्ही फक्त तुमची बेस्ट द्या. वीणाने सगळ्यांना प्रोत्साहित केले. एक एक करून मॉडेल स्टेजवर गेले. वीणा, वसुधा फिंगर क्रॉस करून प्रेक्षकात जाऊन बसले. सगळ्यांनी खूप सुंदर सादरीकरण केले. ड्रेसला भारतीय पारंपरिक सोबत वेस्टर्न टच दिले होते. स्त्री शक्ती प्रेझेंट करायचे होते. ड्रेसचे कलर नवरात्रीच्या 9 दिवसात वापरण्यात येणारे कलर, त्यात वेगवेगळे शेड, खूप सुंदर आणि युनिक डिझाईन होते. आलेले जज आपापसात चर्चा करू लागले. एकदाची म्युझिक थांबले तसे कावेरी तिच्या टीमला घेऊन आत गेली आणि रिझल्टची वेळ आली. वीणा, वसुधा फिंगर क्रॉस करून बसून होते, पण वसुधाची तब्येत जरा डाऊन दिसत होती. चेहऱ्यावर सारखाच घाम जमा होत होता. वीणा, मी सगळ्यांसोबत थांबते, बोलून वसुधा तिथून बॅक स्टेजला जाऊ लागली. वीणाही तिच्यासोबत निघाली. काही अंतर गेलेच असतील की वसुधा चक्कर येऊन पडली. वसू काय होतंय? वीणा वसुधाला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. तिने मदतीसाठी इकडे तिकडे नजर फिरवले, पण आसपास कोणीही नव्हते. तिने लगेच कावेरीला कॉल करून वसुधाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असल्याचे सांगितले. कॅब बुक करून वीणाने वसुधाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. दुबई, एक पॅलेस. एक व्यक्ती गंभीर मुद्रेत त्याच्या रॉयल सोफ्यावर बसून होता. त्याच्या पुढ्यात दुसरा व्यक्ती काही मुलींचे पिक्स ठेवत होता, पण त्या व्यक्तीला एकही मुलगी पसंतीस पडलेली दिसत नव्हती. राजासाहेब, कोणती मुलगी बुक करू? दुसऱ्या व्यक्तीने हसतच विचारले. कोणतीच नाही. राजासाहेबांचा गंभीर सूर कानावर पडला तसे तो गोंधळला. राजासाहेब, अहो बघा तरी, एक से बडकर एक मुली आहेत. तुम्ही जिच्यावर बोट ठेवाल ती तुमची.
तो व्यक्ती काही फॉरेनर, काही इंडियन मुलींचे पिक्स त्याला दाखवत बोलला. राजासाहेब गंभीर नजरेने पिक्स बघत होते. ही बघा, ही भारतीय आहे, खूप सुंदर आहे ना? तो व्यक्ती एका मुलीचे पिक्स दाखवत बोलला. राजासाहेबांच्या चेहऱ्यावर तरीही नापसंती होती. त्याने परत काही पिक्स त्याच्या पुढ्यात ठेवले. राजासाहेबांची नजर त्यातील एका फोटोवर स्थिरावली. त्याने ते हातात घेत एकटक तिला बघू लागला. आय वॉन्ट दिस गर्ल, राजासाहेब त्याला पीक दाखवत बोलले आणि तो व्यक्ती गोंधळला. कुरड्या केसांची, गोरी पान, सुंदरशी ती. माफ करा राजासाहेब, ही फोटो चुकून आली, ही आता या धंद्यात नाही. तो घाईने ते फोटो लिफाफ्यात घालू लागला. मला फक्त हीच मुलगी हवी आहे, कुठल्याही परिस्थितीत. तू तिला कसे अरेंज करतोस हा तुझा प्रॉब्लेम, राजासाहेब बोलले. पण राजासाहेब, आता हिच्यापर्यंत नाही पोहोचू शकत. तिच्या आसपास दादासाहेबांची म्हणजे सम्राटची माणसे असतात. तो काहीसा घाबरून बोलला. 50 करोड, बट आय वॉन्ट ओनली दिस गर्ल, राजासाहेब बोलले आणि त्याचे डोळे मोठे झाले. 50 करोड? तो शॉकत फुटफुटला. एवढ्या पैशासाठी तर मी स्वतःलाही विकू शकतो. ही तर मुलगी आहे. तुम्ही निश्चिंत राहा राजासाहेब, ही मुलगी तुमची. तो लालच भरल्या नजरेने फोटोकडे बघू लागला. राजासाहेबांचा निरोप घेऊन तो बाहेर पडला. त्याने लगेच भारतातील त्याच्या माणसाला कॉल लावले. थोडा वेळ बोलून त्याने कॉल कट केला. तू माझ्यासाठी खूप लकी आहेस रवीना, माझी मनी बँक. मी येतोय तुला घ्यायला. वीणाच्या फोटोकडे बघत तो तिरकस हसत बोलला. हॉस्पिटल. वसुधा बेडवर शांत पडून होती. हाताला सलाईन लावले होते. वीणा तिच्या शेजारी बसून होती. काही वेळाने वसुधा शुद्धीवर आली. वीणा, कॉन्टेस्टमध्ये काय झाले? वसुधा अस्वस्थ स्वरात बोलली. काय हे वसू, अगं असे कॉम्पिटिशन वारंवार होतच राहतील. त्यासाठी तू स्वतःची तब्येत बिघडवणार आहेस का? किती टेन्शन घेतलेस आणि किती दिवसापासून ते नीट झोपली नाहीस ग? वीणा तिला रागवत बोलली. वीणा, अगं एवढ्या विश्वासाने तू माझ्यावर जबाबदारी टाकलेस. हे तुझे स्वप्न आहे आणि तुझ्यासोबत माझेही. मला आपले स्वप्न पूर्णत्वाला न्यायचे होते. आपला ब्रँड देशभरात प्रसिद्ध करायचे होते आणि हातात आलेली ही संधी घालवायची नव्हती, बस एवढंच. वसुधा डोळ्यात पाणी घेऊन तिच्याकडे बघू लागली. वीणाने लगेच तिला मिठीत घेतले. वसू, अगं कुठलेही यश सहज मिळत नसते. कोणाकोणाला कितीतरी अपयशानंतर यश मिळतो, तर कोणाला लगेच मिळतो. पण कसं आहे ना, जेव्हा आपण वारंवार ठेचाळतो, पडतो आणि स्वतःला सावरत उठतो आणि एवढ्या मेहनतीने जेव्हा आपल्या पदरात यश मिळतो ना, तो आनंद, ते सुख काही औरच. तेव्हा माणसाचे पाय नेहमीच जमिनीवर टिकून राहतात. आता तर आपली फक्त सुरुवात आहे. यश, प्रसिद्धी आपण नक्कीच मिळवू, पण हळूहळू. त्यासाठी स्वतःला सुखरूप ठेवावं लागेल, स्वतःला जपावं लागेल आणि नव्या उमेदीने उठावं लागेल. असे लगेच आजारी पडशील तर आपण इथेच थांबू, कधीच पुढे जाणार नाही, वीणा वसुधाला समजावत बोलली. वसुधा भारावून तिला बघू लागली. किती सहजतेने तिने समजावले होते. वसुधा तर लगेच हातपाय गाडून बसली. एवढे टेन्शन की बीपी शूट झाले आणि रिझल्ट ऐकणे आधीच ती बेशुद्ध झाली. हळूहळू नाही विनू, आपण झपाट्याने वर येऊ. आपले डिझाईन भलेही पहिले नंबर मिळवू शकले नाही, पण पहिल्याच प्रयत्नात सेकंड रनरमध्ये आलो आणि रूलनुसार आता आपल्या ब्रँडसाठी मोठमोठ्या मॉलमध्ये शॉप उघडले जाणार आहे. आता वसू, कमर कस आणि कामाला लाग. आत येत कावेरी हसतच बोलली. काय सांगतेस काय काऊ? वीणा वसुधा खुश झाल्या. कावेरीने तिच्या हातातील ॲग्रीमेंट पेपर त्यांना दिले. वीणाने घाईने पेपर्स उघडून पाहिले तर लवकरच तिच्या ब्रँडची जाहिरात करण्यात येणार होती. व्यापची डिझायनर म्हणून वसुधाचे नाव येणार होते, पण ओनर मात्र सिक्रेट होती. फायनली वीणा यशाचे एक एक शिखर पार करत होती. तिने ठरल्याप्रमाणे ती विद्युतच्या लायक बनत होती. पुढे जाऊन तिला कोणीही त्याला पैशासाठी फसवले असे बोलू शकणार नव्हते.
ती किती खुश होती ती शब्दात सांगू शकणार नव्हती. तिच्या ओठावर मोठी स्माईल होती तर डोळे अविरत वाहत होते. फक्त स्वतःच्या मेहनतीने वीणा उंच शिखरावर पोहोचली होती. वसुधा, कावेरी एकटक तिला बघत होत्या. डोळ्यात तिच्याविषयी आदर, अभिमान. कुठे एका कंपनीत साधेशी एम्प्लॉई म्हणून असणारी वसुधा एका ब्रँडची डिझायनर बनली होती आणि हे फक्त वीणामुळे शक्य झाले होते. तर कावेरी कुठे डान्स अकॅडमीमध्ये काम करणारी आज मॉडेल म्हणून नावारूपाला आली होती, तेही फक्त वीणामुळे. वीणाने स्वतःचे जीवन तर सुखकर बनवलेच, पण स्वतःसोबत इतर स्त्रियांनाही वर नेले होते. एकीकडे वीणा तिच्या सुखी भविष्याचे सुंदर स्वप्न रंगवत होती, तर दुसरीकडे तिचा भूतकाळ तिच्या दिशेने संकट बनून येत होता. इंटरनॅशनल लेव्हलवर तिचा सौदा झाला होता. काय असणार होते तिचे भविष्य? विद्युत आद्या सम्राट वीणाला सुखरूप ठेवण्यासाठी सक्षम ठरणार होते, की परत एकदा काळ तिला त्याच दलदलीत घेऊन जाणार होता? गोवा. समुद्राच्या मोठमोठ्या लाटा उसळून एकामागे एक किनाऱ्यावर येऊन परत जात होत्या. लाटांचा आस्वाद घ्यायला म्हणून देश विदेशातील पर्यटक गोव्याच्या भूमीवर आले होते. किनाऱ्यावर वेगाने पळणारी ती आणि तिच्या मागे पळणारा तो, त्यांच्या हसण्याचा आवाज आसमंतात घुमत होता. विनू, विनू स्टॉप. विद्युत एका ठिकाणी थांबून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून पुढे पडणारे तिला आवाज देऊ लागला. एवढ्यातच थकलात? वीणा आहे मी. सहज हातात येत नसते. वीणा त्याला वेडावत हसतच पुढे पडत होती. ब्ल्यू कलर शॉर्ट फ्रॉकवर असलेली हवेवर हेलखावे खाणारे तिचे कुरडे केस, तिचे खडखडून हसणे, तिच्या मागे पडणारा तो. मीही विद्युत आहे क्युटी पाय, मीही कधी माघार घेत नसतो. बोलतच त्याने मोठमोठे पावले टाकून तिला गाठले. तिच्या कमरेत दोन्ही हात घालून त्याने उचलून तिला गोलगोल फिरवू लागला. वीणाच्या फिल्मचे शूटिंग पूर्ण झाले होते. काही दिवसातच फिल्म रिलीज होणार. त्याआधी विद्युत वीणाने छोटेसे हॉलिडे प्लॅन केले होते. विद्युत प्लीज उतरवा ना, वीणा हसतच बोलली. त्याने लगेच तिला खाली ठेवले. चक्कर आल्यासारखे झाल्याने वीणाने डोक्याला हात लावला. विद्युतने लगेच तिला मिठीत घेतले. दोघांचेही श्वास फुलले होते. हृदयाचे ठोकेही वाढले होते. तू ठीक आहेस क्युटी पाय? तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत विद्युतने विचारले. तुम्ही असताना मला काय होणार आहे? वीणा हसत बोलली. काही क्षण दोघे तसेच एकमेकांच्या मिठीत उभे होते. विद्युतने वीणाला दूर केले आणि पॉकेटमधून एक बॉक्स काढत तो लगेच तिच्या पुढ्यात गुडघ्यावर बसला. वीणा हसतच त्याला बघू लागली. प्रपोज कसे करतात मला नाही माहीत. काही चुकले तर समजून घे. तू माझ्या आयुष्यात आलेस आणि कळलं प्रेम काय असते. नेहमी लोकांपासून अंतर राखून असलेला मी तुझ्या येण्याने हळूवार खुलायला लागलो. तुझ्या सोबतीने मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदी क्षण जगलो आणि असेच आनंदी क्षण आयुष्यभर अनुभवायचे आहे. तुझ्यावर भरभरून प्रेम करायचे आहे. जगातील सगळे सुख तुला द्यायचे आहे. आपली छोटी छोटी पिल्लं खेळवायची आहेत. वीणा, आय लव्ह यू. खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. विल यू मॅरी मी? विद्युत तिच्या डोळ्यात बघत बोलला. त्याचे डोळे काहीसे पाणावलेले दिसत होते. वीणा भारावून त्याला बघू लागली. तिचेही डोळे कधी भरून आले तिचे तिलाही कळले नाही. येस. वीणाने हसतच त्याच्या पुढ्यात हात केले. तसे त्याने हसतच तिच्या बोटात अंगठी सरकवली. तिच्या डोळ्यात बघत त्याने तिच्या हातावर ओठ टेकवले. उभे होत त्याने तिला लगेच मिठीत सामावून घेतले. थँक्यू क्युटी पाय. तिच्या कपाळावर ओठ टेकवत विद्युत हळव्या स्वरात बोलला. थँक्यू तर मला तुम्हाला बोलायला हवे विद्युत. सत्य माहीत असूनही माझ्यासारख्या समाजाने नाकारलेल्या मुलीला तुम्ही मोठ्या मानाने स्वीकारलात. माझ्यावर प्रेम केलात. तुम्हाला मिळवून मी खरंच धन्य झाले. खूप खूप थँक्यू. वीणा त्याच्या डोळ्यात बघत कातर स्वरात बोलली. विद्युतने लगेच तिच्या ओठावर बोट ठेवले. यानंतर असे कधीही बोलायचे नाही क्युटी पाय. फक्त एवढेच लक्षात घे, मी तुझ्यावर आणि तू माझ्यावर प्रेम करतेस. आपण एकमेकांशिवाय अधुरे आहोत. वीणा आहे तर विद्युत आहे. विद्युत तिच्या डोळ्यात बघत बोलला. तसे वीणा त्याच्या मिठीत शिरली. त्यानेही तिच्या भोवतीचा वेडखा घट्ट केला. ती एकटक त्याला बघू लागली. किती खुश दिसत होता तो. जवळजवळ वर्षापासून दोघे रिलेशनमध्ये होते. कागदावर दोघे नवरा बायको असलेले, पण कधीही त्याने त्याचा हक्क घेतला नव्हता. नेहमीच एक अंतर ठेवून असायचा तो. नेहमीच तिच्या मनाचा विचार करायचा. अशी काय बघतेस? तिला स्वतःकडे एकटक बघताना पाहून विद्युतने विचारले. त्याचीही नजर तिच्या नजरेत कैद झाली. वीणाने काही न बोलता टाचा उंचावून त्याच्या ओठावर ओठ टेकवले आणि विद्युत सुन्न. तिच्या कमरेभोवती असलेले हात आपसूक खाली आले.
तो डोळे मोठे करून तिला बघू लागला. अंगातून एक सडसडणारी वीज दौडून गेली. वीणा, तिला दूर करत तो काही बोलणारच की वीणाने परत एकदा त्याच्या ओठावर ओठ टेकवले आणि बस, त्याचे स्वतःवरचे कंट्रोल सुटले. तिच्या कमरेत हात घालून त्याने तिला थोडे वर उचलून घेत तो हळूवार तिच्या मऊ ओठांना आपलेसे करू लागला. तर वीणाही त्याच्या स्पर्शात पुरती हरवली. दोघांना एकमेकांत हरवलेले बघून क्षितिजावर असलेला सूर्याचा केशरी गोळा पलीकडे निघून गेला. आकाशात खिरट्या घालणारे पक्षी त्यांच्या घरट्यात परतत त्यांच्या घरट्यातून चोरून दोघांना बघू लागले. तर समुद्राच्या हळूवार लाटा किनाऱ्यावर येऊन त्यांना डिस्टर्ब न करताच पाठी निघून जात होत्या. कुठून तरी ऐकू येणारे गाण्याचे बोल त्यांच्या कानावर दोघांच्या मनातील भाव सांगत होते. देखी है पहली बार आँखों ने बहार, रुत मस्त मस्त ये दिन ये वक्त, मौसम ने क्या जादू किया, दिल चुरा लिया साथिया, दिल चुरा लिया साथिया. दिल था प्यासा बस हमने सारा, सागर दो घूंट में पी लिया. पल दो पल में बस आज ही करने, 100 साल का जन्म जी लिया. आया है पहली बार किस्मत पे एतबार, रुत मस्त मस्त ये दिन ये वक्त, मौसम ने क्या जादू किया, दिल चुरा लिया साथिया, दिल चुरा लिया. मन भरले तसे त्याने तिला सोडले. वीणाने लाजून मान खाली घातली. तू काय केलेस तुला कळते क्युटी पाय? तिच्या हनुवटीला वर उचलत विद्युत भिरभिरत तिच्या डोळ्यात बघू लागला. वीणाने लाजून होकारात मान हलवली. मी तुला बोललो होतो एकदा का मी तुला स्पर्श केले तर तू मला सर्वार्थाने माझी म्हणून हवेस, मग याचा अर्थ मी काय समजू? विद्युत हळूच तिच्या कानात पुटपुटला. त्याचे शब्द सहन न होऊन वीणा त्याच्या कुशीत शिरली. शरीराची हलकी थरथर होऊ लागली. ही पहिले वहिले प्रेमाने भरलेले क्षण, त्याचे प्रेमळ शब्द, त्याचा हवा हवासा प्रेमळ स्पर्श. मी तयार आहे. वीणा त्याच्या कानात कुजबुजली. पहिले तर विद्युत शॉक झाला, पण लगेच त्याने तिला बाहूत उचलून घेत हॉटेलमध्ये बुक केलेल्या त्याच्या रूममध्ये निघून गेला. तिला बेडवर ठेवून तो तिच्यावर आला. ते डोळे गच्च मिटून होती. ओठावर लाजरे हसू तर गालावर चढलेला गुलाबी रंग, तिचे समर्पण सगळं तो अनुभवू शकत होता. तिच्या दूर राहणे त्यालाही कठीण जात होते. खाली झुकून त्याने हळूच तिच्या कॉलर बोनवर ओठ टेकवले. तसे वीणाचे हात बेडशीटवर घट्ट झाले. हळूवार त्याचे ओठ तिच्या मानेवर, गालावर, कपाळावर, ओठावर फिरू लागले. वीणाचे हात हळूवार त्याच्या पाठीवर, केसातून फिरत होते. तीही तेवढीच उत्कटतेने त्याला साथ देऊ लागली. काही वेळ तिच्या ओठावर हक्क दाखवत तो तिच्या दूर झाला. वीणा डोळे मिटून पडून होती. तो एकटक तिला निहाळू लागला. या क्षणानंतर तुझ्यापासून दूर राहणं मला खूप कठीण जाणार क्युटी पाय, बट आता आपल्याला इथे थांबावं लागेल. बस काहीच दिवस. एकदा तुझ्या इच्छेप्रमाणे आपले लग्न झाले की मग मात्र तू कायमची माझी. नंतर मी माघार घेणार नाही. विद्युतचा आवाज कानावर पडला तसे वीणाने डोळे उघडले. माणसाने किती किती चांगलं असावं विद्युत. वीणा भारावून त्याला बघू लागली. त्याने झुकून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ती हसतच त्याच्या मिठीत शिरली. छत्रपती शिवाजी महाराज मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. दुबईवरून आलेली फ्लाईट नुकतेच एअरपोर्टवर लँड झाली. सगळे प्रोसिजर पूर्ण करून तो एअरपोर्टच्या बाहेर आला. बाहेर एक कार त्याची वाट बघत उभी होती. तो लगेच कारमध्ये जाऊन बसला. काय अपडेट आहे? त्याने त्याच्या सोबत्याला विचारले. बॉस, ती गोव्याला सुट्ट्या मनवत आहे. 2 दिवसांनी परत येईल. प्लॅन रेडी आहे. बोलून त्याच्या सोबत्याने त्याचा प्लॅन सांगितला. आणि दादासाहेबांची माणसं? त्याने शांशक होत विचारले. त्यांचाही बंदोबस्तासाठी प्लॅन रेडी आहे. डोंट वरी, त्याचा सोबती बोलला. तसे तो गालातच तिरकस हसला. क्रमशः
तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.